भोंदू अशोक खरातची काल 10 तास कसून चौकशी. खरातची पोलीस कोठडी आज संपत असल्यानं पुन्हा कोर्टात हजर करणार. खरात विरोधात काल आणखी 3 नवे गुन्हे दाखल. भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी काळे कारनामे उघड. चिंचोके, रबरी साप, बनावट खड्यांबरोबर मध विकून भक्तांना गंडवलं. लैंगिक अडचणी घेऊन येणाऱ्यांना 1 किलो मधाची बाटली 9 लाख रुपयांना विकायचा. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधानसभेत निवेदन देणार. मुख्यमंत्री विधानसभेमध्ये कोणती माहिती देणार याकडे लक्ष. गॅस टंचाईचा फटका खासगी शाळांनाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दुपारी दिलं जाणारं जेवण बंद. मुलांना घरून डबे आणण्याच्या सूचना. नीलम गोरेंना उपसभापती पदावरून हटवा. ठाकरे सेना, काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आज विधान परिषदेत प्रस्ताव मांडणार. सातारा एसपी प्रकरणी गोरेंनी अधिकारांचा गैरवापर केल्याचा विरोधकांचा आरोप. विधान परिषदेच्या 9 आमदारांना आज निरोप. उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरींसह 9 आमदारांचा कार्यकाळ संपणार. ठाकरेंच्या निरोप समारंभात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय बोलणार याकडे लक्ष. लोकसभेच्या खासदारांची संख्या 816 पर्यंत वाढवणार. 2029 पूर्वी मतदारसंघ फेररचनेसाठी अमित शहांची 22 पक्षांसोबत चर्चा. महाराष्ट्रातली संख्या 48 वरून 72 वर जाणार. महिलांसाठी देशभरामध्ये 273 जागांचं आरक्षण. ठाण्यातल्या नालासोपारामध्ये कुत्रा चावल्यामुळे रेबीज झालेल्या 9 वर्षाच्या मुलीचा मृत्यू. 5 महिन्यांपूर्वी कुत्रा चावल्यानंतर कुटुंबियांकडून झालं दुर्लक्ष. आरोग्य विभाग आता मुलीच्या संपर्कातील लोकांची तपासणी करणार. कॅनडाची गायिका आणि अभिनेत्री नोरा फतेहीची भारतामधून हकालपट्टी होण्याची शक्यता. 10 वकिलांची टीम मंत्रालयात. वर्क परमिटचा गैरफायदा घेतल्याचा आरोप. नमस्कार, ब्रेकफास्ट न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. मी आकांक्षा जावडेकर. भोंदू अशोक खरात संदर्भामध्ये आणखी एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे. भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी काळे कारनामे हे उघड झालेत. भोंदू खरात आपल्या भक्तांना 1 किलो मधाची बाटली ही 9 लाखांना विकायचा. चिंचोके, रबरी साप, बनावट खड्यांबरोबरच मध विकून अशोक खरात भक्तांना गंडवायचा. तुर्की मधाच्या नावाखाली खरात भक्तांची फसवणूक करत होता अशी माहिती आता समोर आली आहे. तुर्की मध कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक असल्याचा दावा करत अशोक खरात अनेक उद्योजक आणि राजकीय नेत्यांना महागड्या दरानं मधाची विक्री करत होता. लैंगिक अडचणी घेऊन येणाऱ्यांना तो मधाची विक्री करत असल्याची धक्कादायक बाब ही आता समोर आलेली आहे. आणि याच संदर्भामध्ये अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत. मुकुल, खरं तर काल देखील अशाच पद्धतीनं खरातचे हे कारनामे उघड झालेले होते आणि आज आता हा नवीन एक कारनामा समोर आलाय. अगदी बरोबर आहे. यामुळे तो किती विकृत मानसिकतेचा, गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता हे लक्षात येते. जे भक्त त्याच्याकडे जात होते त्यांनाच तो गंडा घालायचा आणि लाखो रुपयांची कमाई करत होता. 100 रुपये किलोने मिळणारे चिंचोके तो 1 लाख रुपयाला विकायचा. त्या तुलनेमध्ये हे जे मध आहे, हे मध मी तुर्कीमधनं एका समुद्रातील गुहेमधनं घेऊन आलेलो आहे, समुद्राच्या जवळ असणाऱ्या गुहेतनं घेऊन आलेलो आहे, असे वेगवेगळे तो काहीतरी बहाणे करायचा आणि भक्तांना तो लुटत होता. त्याच्याकडे येणाऱ्यांची संख्यामध्ये हाय प्रोफाईल लोकांची देखील मोठ्या प्रमाणात भरणा होता. त्यामुळे जसा पुढचा आपल्या समोर ग्राहक बसलेला आहे, जसा भक्त बसलेला आहे, त्या पद्धतीने तो पैशांची मागणी करायचा आणि त्यांची लुबाडणूक करत असल्याचं पुन्हा एकदा उघडकीस येत आहे. अगदी, त्यामुळे अशा पद्धतीचे अजून काही कारनामे तो करत होता का हे देखील येणाऱ्या या सगळ्या चौकशीमध्ये समोर येईल. धन्यवाद मुकुल या सविस्तर माहितीसाठी. तर खरातचा नवीन कारनामा समोर आलेला आहे. तुर्की मधाच्या नावाखाली तो अनेकांना मध विकायचा आणि हे मध जवळपास 9 लाख रुपयांना तो विक्री करायचा. अनेक उद्योजकांनी देखील हे मध खरेदी केल्याची माहिती समोर आलेली आहे. तर अशा पद्धतीने कालपासूनच या भोंदूबाबाचे अनेक कारनामे, अनेक प्रकार हे समोर आलेले आहेत.
चिंचोके, रबरी साप, बनावट खडे यांची देखील तो विक्री करायचा आणि त्याचबरोबर आता तुर्की मधाची देखील तो विक्री करायचा, अशी माहिती सध्या समोर येते. आणि अशोक खरातच्या मिरगावमधील शिवनिका संस्थांच्या आर्थिक व्यवहारांचा तपशील समोर आलाय. ऑडिट रिपोर्टमधून संस्थांच्या झपाट्यानं वाढीचा तपशील हा समोर आलेला आहे. 2022 मध्ये उत्पन्न हे 4.90 लाखांच्या घरामध्ये पोहोचलेलं आहे, तर संस्थांची आर्थिक स्थिती ही अचानक मजबूत झाल्याचं समोर येत आहे. तर खरातच्या श्री शिवनिका संस्थांचे व्यवहार हे नेमके कसे होते, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. 2020 ते 2022 दरम्यान फक्त 4.90 लाख रुपये उत्पन्न होतं. तर 1,60,000 ते 1,64,000 रुपयांची तूट ही नोंद होती. पुढे 2024 नंतर शिवनिका संस्थांच्या उत्पन्नामध्ये घसघशीत वाढ झाली. 76,91,416 रुपयांच्या उत्पन्नात वाढ झालेली. खर्च वजा जाता तब्बल 70,66,000 शिल्लक आहे. तर 2022 मध्ये 96 लाखांची मालमत्ता होती. 2025 पर्यंत ती 1,81,00,000 पोहोचलेली आहे. शिवनिका संस्थांच्या बँकेमध्ये 23,35,000 रुपयांच्या मुदत ठेवी आहेत. आणि नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात यानं शिवनिका संस्थांच्या विश्वस्तांची देखील दिशाभूल केल्याचं आता उघडकीस आलंय. ज्यावेळेस संस्था उभी करायची होती, ट्रस्टी नेमायचे होते, त्यावेळेस त्यांना आपल्याला केवळ महादेवाचं मंदिरच उभं करायचं नाही, तर तिथं विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई शाळा, यूपीएससी, एमपीएससीच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासिका उभारण्याचं आश्वासन त्यानं दिलेलं होतं. त्याबरोबरच मंदिराच्या बाजूला गोशाळा, धार्मिक शिक्षण घेण्यासाठी वेधशाळा अशा विविध उपक्रम आपल्याला राबवण्यासाठी ट्रस्टची स्थापना केली. मात्र 15 वर्ष उलटली, यातली कोणतीच गोष्ट न केल्यामुळे काही विश्वस्तांनी संस्थांना रामराम ठोकला. मंदिराच्या स्थापनेनंतरच अशोक खरातचं राहणीमानच बदलून गेलं. इतकंच नव्हे तर टाटा इंडिकापासून सुरू झालेला भोंदूबाबाचा प्रवास थेट मर्सिडीज गाडीपर्यंत पोहोचला होता. 2008-9च्या काळामध्ये इंडिकामध्ये फिरणारा भोंदूबाबा 2012-13 मध्ये इनोव्हामध्ये फिरू लागला आणि त्यानंतर फॉर्च्युनर आणि आता मर्सिडीजमधून त्याचा प्रवास हा सुरू होता, असं तिथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. तर अध्यात्माच्या नावाखाली अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणारा नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यावरून महाराष्ट्र हादरलाय. भोंदूबाबा अशोक खरात याच्या पोलीस कोठडीची मुदत ही आज संपतीये. आज अशोक खरातला दुपारी 2 वाजता नाशिक सत्र न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. आतापर्यंतच्या तपासामध्ये काय निष्पन्न झालं याबाबत पोलिसांकडून न्यायालयामध्ये माहिती दिली जाणार असून पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी ही केली जाणार आहे. तर महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदू अशोक खरातचा पाय हा अधिकच खोलात जातोय. भोंदू अशोक खरातची काल सलग 3ऱ्या दिवशी एसआयटी कडून चौकशी करण्यात आली आहे. जवळपास 10 तास खरातची चौकशी झाली. विशेष तपास पथक प्रमुख तेजस्विनी सातपुतेंकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. महिलांना भोंदू अशोक खरात कशा पद्धतीने जाळ्यामध्ये अडकवत होता याचा सखोल तपास केला जातोय. खरातच्या कार्यालयामधून सबळ असे पुरावे देखील गोळा केले जात आहेत. तर दरम्यान नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात विरोधामध्ये तक्रार करणाऱ्यांची संख्या ही वाढू लागलेली असून सोमवारी संध्याकाळपर्यंत त्याच्या विरुद्ध दाखल गुन्ह्यांची संख्या ही 6 पर्यंत पोहोचली आहे. भोंदू खरातवरती काल आणखीन 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. नव्यानं दाखल केलेल्या 3 तक्रारींमध्ये एका विद्यार्थिनीचा समावेश आहे. दरम्यान महिलांचं लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. नाशिक पोलिसांकडून पीडित महिलांसाठी हेल्पलाईन क्रमांक जाहीर करण्यात आलाय. तर अत्याचार झालेल्या महिलांनी तक्रारीसाठी पुढे येण्याचं आवाहन एसआयटी प्रमुखांनी केलंय. नव्या तक्रारींमुळे गुन्ह्यांची संख्या ही आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे खरातच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होणार असल्याचं दिसून येत आहे. आणि यानंतर पुढची बातमी आहे सातारा जिल्हा परिषदेसंदर्भातली.
सातारा जिल्हा परिषदेमुळे महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. जिल्हा परिषद निवडणुकीतील प्रकारावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाराज झाल्याची चर्चा आहे. निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून करण्यात आलेल्या राजकीय खेळी आणि शंभूराज देसाईंनी केलेल्या आरोपांमुळे मुख्यमंत्र्यांची नाराजी झाली आहे. मोठा भाऊ म्हणून भाजपनं सामंजस्याची भूमिका घेतली, मात्र साताऱ्यासारखे प्रकार हे खपवून घेणार नाही असं एकनाथ शिंदेंसमोर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याची माहिती आहे. त्याबरोबरच सांगली जिल्हा परिषद निवडणूक प्रकरणावरून देखील मुख्यमंत्र्यांनी असहमती व्यक्त केली आहे. त्यामुळे आता भाजप आणि शिवसेनेतील वाद निवळणार की वेगळं वळण लागणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय. दरम्यान काल झालेल्या विधान परिषदेतील राड्यानंतर आता विरोधक उपसभापती नीलम गोऱ्हेंविरोधामध्ये अविश्वास प्रस्ताव आणणार असल्याची चर्चा आहे. ठाकरेंची शिवसेना, पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून हा अविश्वास प्रस्ताव आणला जाणार असल्याचं कळतंय. अविश्वास प्रस्तावावरती आमदारांच्या सही घेण्याची प्रक्रिया ही सुरू असल्याची माहिती मिळते. गोऱ्हेंनी सातारा प्रकरणी पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे निर्देश दिले आणि त्याला विरोधकांनी देखील विरोध केलाय. सातारा एसपी प्रकरणी गोऱ्हेंनी अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप विरोधकांनी केलेला आहे. आणि दरम्यान या अविश्वास प्रस्तावाला भाजप देखील पाठिंबा देण्याच्या तयारीमध्ये असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र अधिवेशनाला 2च दिवस शिल्लक असल्यामुळे अविश्वास प्रस्ताव हा पटलावरती येण्याची शक्यता ही कमी आहे. त्यामध्ये देखील गोऱ्हे यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ हा देखील संपणार आहे. इकडे सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या वादानंतर भाजप आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असला तरी खालच्या पातळीवरती मात्र आमदारांमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ज्या 2 सदस्यांनी पक्षादेश डावलून विरोधामध्ये मतदान केलं त्यांच्यावरती आता निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईमुळे साताऱ्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडालेली असून जिल्हा परिषदेच्या आगामी नियुक्त्यांमध्ये मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता ही देखील निर्माण झाली आहे. दरम्यान काल सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहामध्ये प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. शिवसेनेनं निलंबनाच्या मागणीवरती आक्रमक पवित्रा घेतलेला असून पीछेहट करण्यास स्पष्ट नकार दिलाय. काहीही झालं तरी निलंबनाचा मुद्दा हा सोडणार नाही अशी आक्रमक भूमिका शिवसेनेनं घेतलेली आहे. दरम्यान नीलम गोऱ्हेंनी पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे दिलेले आदेश सभापती राम शिंदेंनी राखून ठेवल्यामुळे सभागृहामध्ये जोरदार गदारोळ पाहायला मिळाला. चौकशी करणं अपेक्षित होतं, परंतु सरकारने चौकशी केली नाही. तथापि मी असा निर्णय जाहीर करते असं देखील यामध्ये सांगण्यात आलं. त्यामुळे ही सगळी गोंधळाची परिस्थिती पाहता त्यामध्ये या चर्चेच्या अनुषंगाने आणि झालेल्या प्रकाराच्या अनुषंगाने जो रुलिंग देणं अपेक्षित आहे तर ते मी रुलिंग लवकरच देतो. ते रुलिंग मी राखून ठेवलंय आणि त्यामुळं ते रुलिंग राखून ठेवलेलं आहे. मी लवकरात लवकर त्याचं रुलिंग देईन. आणि पुढची बातमी पाहूयात. आज विधानसभेमध्ये अंतिम आठवडा प्रस्तावावरती चर्चा होणार आहे. अंतिम आठवडा प्रस्तावावरून आज सभागृहामध्ये जोरदार खडाजंगी होण्याचे चिन्ह आहेत. अजित पवार यांच्या विमान अपघातावरून उधळलेलं वादळ, त्याचबरोबर नाशिकमधील अशोक खरात प्रकरण, साताऱ्यामध्ये बिघडलेली कायदा सुव्यवस्था या मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीमध्ये आहेत. आणि राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे. विधान परिषदेच्या 9 आमदारांचा आज निरोप समारंभ पार पडणार आहे. या 9 आमदारांचा कार्यकाळ आगामी मे महिन्यामध्ये पूर्ण होतोय. मात्र पुढील अधिवेशनामध्ये त्यांची मुदत संपत असल्यामुळे आजच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्येच या सदस्यांना सभागृहामध्ये अधिकृत निरोप दिला जाईल. यामध्ये सर्वात महत्त्वाचं नाव म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे. त्यांच्यासोबतच विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, काँग्रेसचे राजेश राठोड आणि राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांचा कार्यकाळ संपतोय. दरम्यान भाजपचे सर्वाधिक 4 आमदार निरोप घेणार आहेत. मात्र उद्धव ठाकरेंच्या निरोप समारंभामध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं. आणि कोणकोणत्या आमदारांचा कार्यकाळ हा संपणार आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात. शिवसेनेचे उद्धव ठाकरे, त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे, शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे, काँग्रेसचे राजेश राठोड, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी, भाजपचे संदीप जोशी.
त्याबरोबरच भाजपचे आमदार दादाराव केचे, संजय केनेकर, रणजित सिंह मोहिते यांचा कार्यकाळ हा संपणार आहे. पुढच्या बातमीकडे वळूयात. शरद पवारांकडून महाविकास आघाडीच्या आमदार आणि खासदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मवियाच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांसह उद्धव ठाकरे देखील या कार्यक्रमासाठी हजर होते. वायबी चव्हाण सेंटरमध्ये स्नेहभोजनाचा हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. राज्यसभेच्या उमेदवारीसाठी शरद पवारांना मवियाच्या सगळ्या नेत्यांनी पाठिंबा दिला आणि शरद पवारांची बिनविरोध निवड झाल्यानंतर स्नेहभोजनाचं आयोजन हे करण्यात आलं होतं. लोकसभेच्या मतदारसंघांची पुनर्रचना 2011च्या जनगणनेनुसार होणार, याबाबत केंद्रीय मंत्री अमित शहांनी विविध पक्षांच्या खासदारांशी चर्चा केली. नवी जनगणना 1 मार्च 2027 पर्यंत पूर्ण होणार आहे. मात्र संघांची पुनर्रचना करण्यासाठी 2 ते 3 वर्ष लागू शकतात आणि त्यामुळे 2011च्या जनगणनेनुसार लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना ही होणार आहे. तसंच केंद्र सरकार या अधिवेशनामध्ये महिला आरक्षण कायद्यामध्ये दुरुस्ती विधेयक आणणार असून यामुळे महिला खासदारांची संख्या ही 1/3 पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे लोकसभेतील सदस्यांची संख्या 816 पर्यंत वाढू शकते, तर महिला खासदारांसाठी राखीव असलेल्या जागांची एकूण संख्या ही 273 होईल. 2029 मध्ये याच विधेयकानुसार लोकसभा निवडणूक होईल. तर या मतदारसंघ फेररचनेनंतर नेमके काय काय बदल होतील ते देखील आपण जाणून घेऊयात. तर सध्याची खासदारांची संख्या 543 आहे आणि फेररचनेनंतर ती संख्या 816 इतकी होईल. त्याबरोबरच महाराष्ट्रातील खासदारांची संख्या 48 वरून फेररचनेनंतरची संख्या 72 इतकी होईल. सध्या महिलांसाठी आरक्षण जागा नाहीये, तर फेररचनेनंतरची संख्या ही 273 असणार आहे. सध्या अनुसूचित जातींसाठी 84 जागा आहेत आणि फेररचनेनंतरची ही संख्या असणार आहे 126. त्याबरोबरच अनुसूचित जमातींसाठी 47 इतकी संख्या आहे आणि फेररचनेनंतरची अनुसूचित जमातींची संख्या ही 70 इतकी असेल. तर काही प्रमुख राज्यांमध्ये किती खासदार हे वाढू शकतात ते देखील आपण पाहूयात. तर महाराष्ट्रामध्ये सध्याची खासदार संख्या 48 आहे आणि फेररचनेनंतर ती संख्या 72 होईल. उत्तर प्रदेशमध्ये 80 वरून 120 होईल. पश्चिम बंगालमध्ये सध्याच्या खासदारांची संख्या 42 आहे. फेररचनेनंतर ही संख्या 63 होईल. त्याबरोबरच बिहारमधील संख्या 40 आहे आणि 60 इतकी ती फेररचनेनंतरची संख्या असेल. तमिळनाडू आत्ताची संख्या आहे 39 आणि फेररचनेनंतरची संख्या 59 होईल. गुजरातमधील सध्याची खासदारांची संख्या 26 आहे आणि फेररचनेनंतरची संख्या 39 होईल. त्याचबरोबर मध्य प्रदेश सध्याची संख्या 29, फेररचनेनंतरची संख्या 44, कर्नाटक सध्याची संख्या 28 आणि फेररचनेनंतरची संख्या 42 इतकी असेल. आणि यानंतर पुढची बातमी पाहूयात. महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये शरद पवारांकडून युद्धजन्य स्थितीवरती चिंता व्यक्त करण्यात आली आहे. गॅस टंचाईसोबतच युद्धजन्य स्थितीवरती पवारांनी वक्तव्य केलेलं आहे आणि ही चिंता व्यक्त केली आहे. युद्धाची स्थिती अशीच राहिल्यास गंभीर स्थिती निर्माण होईल असं पवार म्हणाले. पंतप्रधानांनी केलेल्या निवेदनावरती देखील पवारांनी चिंता व्यक्त केली आहे. देशामध्ये झळा बसत असताना पंतप्रधान खूप उशिरा बोलले, हे योग्य नाही. युद्धस्थिती, देशातील टंचाई यावरती पवारांकडून ही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती कोणत्याही क्षणी युद्धामध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशातल्या अमेरिकन तळांवरती इराण मारा करतोय. इराण या देशातल्या महत्त्वाच्या शहरांना देखील लक्ष्य करतोय आणि त्यामुळे आता इराणला अद्दल घडवण्यावाचून पर्याय नाही अशी भूमिका या दोन्ही देशांनी घेतल्याचं दिसतंय. वॉल स्ट्रीट जर्नलनं दिलेल्या वृत्तानुसार दोन्ही देशांनी युद्धाची जोरदार तयारी केली आहे.
अमेरिका युद्धविरामाचा विचार करत असताना ही दोन्ही अरब राष्ट्र मात्र इराणवरती मारा करण्याच्या तयारीमध्ये आहेत. सौदी अरेबियानं त्यांचा किंग फहाद हवाई तळ अमेरिकन लष्करासाठी खुला केलाय. याआधी त्यांनी त्यांचे तळ हे इराण विरोधातल्या कारवाईसाठी वापरू न देण्याची भूमिका ही घेतलेली होती. मात्र ही भूमिका आता त्यांनी बदललेली आहे. राजमाता जिजाऊ एसटी बस सेवेच्या लोकार्पण कार्यक्रम विधिमंडळाच्या प्रांगणामध्ये होणार आहे. महाराष्ट्राच्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेमध्ये नव्या युगाची सुरुवात करणाऱ्या राजमाता जिजाऊ या अत्याधुनिक एसटी बस सेवेच्या लोकार्पण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उपस्थित राहतील. आज सकाळी 10:30 वाजता विधिमंडळाच्या प्रांगणामध्ये या नव्या बसचा लोकार्पण सोहळा पार पडेल. 3000 राजमाता जिजाऊ एसटी बस आज एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये येतील. या बसेस केवळ दिसायला देखण्या नाहीयेत, तर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी यामध्ये 4 हायटेक सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आलेले आहेत. आधुनिक सुविधा, सुरक्षितता आणि प्रवासी केंद्रित सेवा हे या बसचं मुख्य वैशिष्ट्य आहे. यामुळे महाराष्ट्राच्या सार्वजनिक वाहतुकीला मोठं बळ मिळणार आहे. आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वेदांत नेवी यांनी. पाहूयात. एसटी महामंडळाच्या ताफ्यात आज 3000 राजमाता जिजाऊ बसेस या दाखल होणार आहेत आणि सध्या आपण बघतोय की ही बस विधिमंडळाच्या प्रांगणामध्ये सजवलेली आपल्याला पाहायला मिळते. या बसेसचं लोकार्पण आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. ज्या प्रकारे आपण बघितलं, महिला सुरक्षा दृष्टिकोनातनं विशेष लक्ष ही बस तयार करताना देण्यात आलेलं आहे. यामध्ये आपण बघतोय 4 सीसीटीव्ही कॅमेरे असणार. समोरच्या बाजूला सीसीटीव्ही आहे, मधल्या बाजूला सीसीटीव्ही आहे, त्यासोबतच मागच्या बाजूला सुद्धा सीसीटीव्ही कॅमेरा असणार आहे. त्याशिवाय इथे जर आपण बघितलं तर सीट, आतापर्यंत जे सीट आपण बघितले त्यापेक्षा वेगळे सीट आपल्याला इथे पाहायला मिळतात, जेणेकरून आरामदायी प्रवास प्रवाशांचा होऊ शकतो. सोबतच डिस्प्ले आपल्याला इथे पाहायला मिळतोय. पुढचं स्थानक कुठलं असणार आहे हे आपल्याला या डिस्प्लेवर पाहायला मिळणार आहे. USB चार्जर सीट खाली आहे, त्यामुळे चार्जिंग सुद्धा प्रवाशांना करता येणार आहे. आणि 56 जे आसन आहेत, 56 सीट्स या बसमध्ये असणार आहेत आणि त्यामुळे 3x2 ची ही राजमाता जिजाऊ बस अशा 3000 बसेस आज एसटीच्या ताफ्यात येणार आहेत. आणि वर्षभरात 8000 बसेस, ज्यामध्ये काही 2x2 आणि काही 3x2 बसेस असणार आहेत. हा डिझेल गाड्यांचा शेवटचा लॉट असणार आहे आणि त्यानंतर इलेक्ट्रिक गाड्या प्रत्येक वर्षी एसटीच्या ताफ्यात दाखल होतील. त्यामुळे आतापर्यंत आपण ज्या प्रकारे लालपरीने प्रवास केला, शिवाईने प्रवास केला, शिवनेरीने प्रवास केला आणि आता राजमाता जिजाऊ या बसने आपण प्रवास करणार आहोत, जो प्रवास अधिक सुखकर असेल. कॅमेरामन अरविंद बारगेसह वेदांत नेब, ABP माझा, मुंबई. पुढची बातमी पाहूयात. सरके चुनर तेरी सरके या गाण्यामुळे गेले काही दिवस बराच गदारोळ माजलाय. या गाण्यातील आक्षेपार्ह कडव्यांमुळे ठिकठिकाणी या गाण्यावरती बंदी आणण्याची मागणी आली आहे आणि त्यानंतर हे गाणं सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि यूट्यूबवरून देखील काढून टाकण्यामध्ये आलेलं आहे. अभिनेत्री नोरा फतेही आणि संजय दत्त यांच्यावरती हे गाणं चित्रित झालं होतं. या गाण्यामुळे अभिनेत्री नोरा फतेहीच्या सुद्धा अडचणी या वाढलेल्या आहेत. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार 10 वकिलांच्या एका ग्रुपनं गृह मंत्रालयाशी संपर्क साधून नोरा फतेहीचे वर्क परमिट रद्द करण्याची मागणी केली आहे. शिवाय त्यांनी नोराला भारताबाहेर हकलण्यासाठी देखील मागणी केलेली आहे. सरके चुनर तेरी सरके या गाण्याच्या वादाला राष्ट्रीय महिला आयोगानं सुद्धा गांभीर्यानं घेतलेलं असून त्यावरती कारवाईची मागणी केली आहे. मात्र या प्रकरणी गाण्याचे गीतकार रकीब आलम यांनी मात्र हे सगळं प्रकरण दिग्दर्शकांच्या अंगावरती थोपवलंय. बंधू अशोक खरातची काल 10 तास कसून चौकशी. खरातची पोलीस कोठडी आज संपत असल्यानं पुन्हा कोर्टात हजर करणार. खरात विरोधात काल आणखी 3 नवे गुन्हे दाखल. बंधूबाबा अशोक खरातचे आणखी काळे कारनामे उघड. चिंचोके, रबरी साप, बनावट खड्यांबरोबर मध विकून भक्तांना गंडवलं. लैंगिक अडचणी घेऊन येणाऱ्यांना 1 किलो मधाची बाटली 9 लाख रुपयांना विकायचा. बंधूबाबा अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधानसभेत निवेदन देणार. मुख्यमंत्री विधानसभेमध्ये कोणती माहिती देणार याकडे लक्ष. नीलम गोरेंना उपसभापती पदावरून हटवा. ठाकरे सेना, काँग्रेस, शरद पवारांचे राष्ट्रवादी आज विधान परिषदेत प्रस्ताव मांडणार. सातारा एसपी प्रकरणी गोरेंनी अधिकारांचा गैरवापर केल्याचा विरोधकांचा आरोप.
विधान परिषदेच्या 9 आमदारांना आज निरोप. उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरींसह 9 आमदारांचा कार्यकाळ संपणार. ठाकरेंच्या निरोप समारंभात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय बोलणार याकडे लक्ष. लोकसभेच्या खासदारांची संख्या 816 पर्यंत वाढणार. 2029 पूर्वी मतदारसंघ फेररचनेसाठी अमित शहांची 22 पक्षांसोबत चर्चा. महाराष्ट्रातली संख्या 48 वरून 72 वर जाणार. महिलांसाठी देशभरामध्ये 273 जागांचं आरक्षण. एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये आता राजमाता जिजाऊंच्या नावानं अत्याधुनिक एसटी बस. आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. 3000 नव्या बस प्रवाशांच्या सेवेसाठी उतरणार. कॅनडाची गायिका आणि अभिनेत्री नोरा फतेहीची भारतामधून हकालपट्टी होण्याची शक्यता. 10 वकिलांची टीम मंत्रालयात. वर्क परमिटचा गैरफायदा घेतल्याचा आरोप. भारतीय शेअर बाजारामधून एक दिलासादायक बातमी समोर येते. भारतीय शेअर बाजारामध्ये आज तेजीचं वातावरण दिसतंय. ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या संकेताचे सकारात्मक परिणाम हे भारताच्या शेअर बाजारावरती झाल्याचं दिसून येत आहे. बाजार उघडताना सेन्सेक्स 1500 अंकांनी वर होता आणि सध्या सेन्सेक्स हा 100 अंकांच्याही वर गेलेला आहे. तर बाजार उघडताच सेन्सेक्स 1500 अंकांनी वर होता आणि त्यानंतर आता 1000 अंकांच्या वर सध्या सेन्सेक्स असल्याचं कळतंय. त्यामुळे बाजार उघडताच ही एक दिलासादायक बातमी म्हणावी लागेल भारतासाठी. भारतीय शेअर बाजारामध्ये आज तेजीचं वातावरण दिसतंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाचे संकेत दिलेले आहेत आणि याचे सकारात्मक परिणाम हे सध्या बाजारावरती देखील दिसून येत आहेत. भारतीय शेअर बाजारामध्ये आज तेजीचं वातावरण आहे. बाजार उघडताना सेन्सेक्स 1500 अंकांनी वर होता आणि सध्या सेन्सेक्स हा 1000 अंकांच्याही वर आहे आणि त्याचमुळे ट्रम्प यांच्या या संकेताचे सकारात्मक असे परिणाम सध्या दिसून येतात. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरणीची चित्र दिसत होतं आणि त्यानंतर आता हे सकारात्मक परिणाम ट्रम्प यांच्या एका संकेतामुळे दिसून येत आहेत. विधान परिषदेच्या 9 आमदारांचा आज निरोप समारंभ. उद्धव ठाकरे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपणार आहे. विधानसभेमध्ये आज अंतिम आठवडा प्रस्तावावरती चर्चा होणार. तर अजित पवारांचं अपघाती निधन, कायदा आणि सुव्यवस्था, नाशिक घटना, सातारा घटना यावरती विरोधक सरकारला घेरणार. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून करण्यात आलेल्या राजकीय खेळी आणि शंभूराज देसाईंनी केलेल्या आरोपांमुळे मुख्यमंत्र्यांची नाराजी. साताऱ्यासारखे प्रकार खपवून घेणार नाही, शिंदेंसमोर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याची सूत्रांची माहिती. आमचा वंचित बहुजन आघाडीसोबतचा संवाद वाढला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. तर मोदींविरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीला आमचं सहकार्य असल्याची ही प्रतिक्रिया. काँग्रेस आणि वंचितचं सहकार्य वाढत जाईल. आता पुढे जिल्ह्यात जेव्हा मोर्चे काढायचे तिथे या सहकार्य कायम राहील. या मोर्चाला सर्व पक्षांनी जे संविधानवादी आहे त्यांनी एकत्र यावं, ही या मोर्चामागचा जो भूमिका आणि आशय होता तोच आशय जिल्हा स्तरावर राहील. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतची जी केमिस्ट्री तुमच्या पूर्वीच्या काँग्रेसच्या नेत्यांची होती आणि तुमची आहे याच्यात फरक दिसतोय आम्हाला. मला त्याची कल्पना नाही, मात्र संवाद आणि सौहार्दता हा भारतीयाचा आणि काँग्रेसचा हा मूळ गाभा आहे. मी त्याचा निर्वाह करण्याचा प्रयत्न करतोय. एफएसटीन फाईल्सच्या मुद्द्यावरती काँग्रेस वंचित एकाच मंचावर. नाना पटोले यांच्या तुलनेत हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत प्रकाश आंबेडकर यांची केमिस्ट्री जास्त अनुकूल असल्याची चर्चा. त्यामुळे ही भविष्यातील नव्या राजकीय समीकरणांची नांदी आहे का, अशी ही चर्चा सुरू. रायगडच्या विकासासाठी महायुतीचं सरकार, त्यामुळे विकास गतिमान होईल. नवनिर्वाचित सभापती चंद्रकांत कळंबे यांनी व्यक्त केलाय विश्वास. तर रायगड जिल्हा परिषदेमध्ये विरोधी पक्ष राहिला नाही. नवनिर्वाचित सभापतींचं सर्वपक्षीय नेत्यांकडून स्वागत. रायगड जिल्हा परिषद हा विरोधी पक्षावरती चालायची पूर्वी, परंतु यावेळेला सगळ्याच नेते मंडळींनी मोठेपणा केला आणि एक पाऊल मागं येऊन वाद नको, जेणेकरून रायगड जिल्ह्याला चांगले दिवस यावेत म्हणून
महायुतीचं सत्ता या ठिकाणी स्थापन झालेली आहे, त्यामुळं विकास गतिमान होईल अशी अपेक्षा आहे. मुंबईतील वडाळ्याच्या भाजप पदाधिकाऱ्याचं कार्यालय अज्ञातांनी फोडलं. विजयसिंह गायकवाड यांच्या कार्यालयाचं गुढीपाडव्यालाच उद्घाटन झालं होतं. पोलिसांकडून अधिकची चौकशी सुरू. बोंधूबाबा अशोक खरातची पोलीस कोठडी आज संपणार. दुपारी खरातला कोर्टात हजर करणार. गेल्या 6 दिवसांमध्ये खरातवरती आणखी 6 गुन्हे दाखल. पोलीस काय बाजू मांडणार याकडे लक्ष. अशोक खरातवरून अत्याचार झालेल्या महिलांनी तक्रारीसाठी पुढे यावं. एसआयटी प्रमुखांचं पीडित महिलांना आवाहन. पोलिसांकडून पीडित महिलांसाठी हेल्पलाईन क्रमांकही जाहीर. आतापर्यंत खरात विरोधात 6 गुन्हे दाखल. अशोक खरातच्या विरोधात आतापर्यंत 6 गुन्हे दाखल. नराधम अशोक खरातनं विद्यार्थिनीशी गैरप्रकार केल्याचं उघड. नव्यानं दाखल केलेल्या 3 तक्रारीमध्ये एका विद्यार्थिनीचाही समावेश. नांदेडमधील महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी हरिगिर दत्तगिरी महाराजांच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ. अटकेआधी बाबानं आपला मोबाईल गायब केलाय. पोलिसांकडून मोबाईलचा शोध सुरू. नांदेडच्या आसना पुलाजवळ भरधाव स्कूल बस रस्त्यावर उलटली. सुदैवानं बसमध्ये विद्यार्थिनी नसल्यामुळे जीवितहानी नाही. चालकासह दोघांना दुखापत, तर बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात झाल्याची माहिती आहे. नालासोपाऱ्यात कुत्रा चावल्यामुळे रेबीज झालेल्या 9 वर्षाच्या मुलीचा मृत्यू. 5 महिन्यांपूर्वी तिला कुत्रा चावला होता. मात्र घाबरून तिनं इंजेक्शन घेण्यास नकार दिल्यामुळे कशिश सहानी या 4थीमध्ये शिकणाऱ्या मुलीचा मृत्यू झालाय. कुठल्याही ॲनिमलशी त्याच्या चावण्याने किंवा त्याचा नाखून लागण्याने असं कुठलाही तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये आलात त्यांच्याशी तर तुम्ही घरी तुमच्या मुलांना तितकं हे सांगा की ते घाबरून मुलं काय होतात इंजेक्शनला घाबरून घरी सांगत नाही. तर ती गोष्ट न होता तुम्ही तेवढं कॉन्फिडन्स दिलं पाहिजे. असं काही झालं तर आपण इमिडिएटली आपले जे पण सेंटर्स आहेत तिकडे जाऊन पहिले डॉक्टरांना संपर्क करा. आजोबा बरोबर जाताना कुत्र्याने नख मारलेलं. ती बिस्किट देत होती कुत्र्याला, तेव्हा नख लावलेलं आणि ते नख लावल्यावर आजोबा तिला दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे घेऊन गेले. पण ती सुई बघून रडायला लागली, त्यामुळे आजोबा तिला परत घेऊन आले. पण आता 6 दिवसाच्या पूर्वी 5-6 दिवसाच्या पूर्वी तिला डोळे लाल झाले आणि तिला खाण जेवायला भूकच लागत नव्हतं आणि रिपोर्ट काढल्यावर कळलं की तिला रेबीज आहे म्हणून. वाशिमच्या मानोरा शहरातील कपड्याच्या दुकानामध्ये चोरी करणाऱ्या महिलेला अवघ्या काही तासात अटक. 44,000 रुपये आणि मोबाईलची चोरी केली होती. अहिल्यानगरमध्ये पाऊस आणि गारपिटीमुळे 11,600 हेक्टरवरील पिकाचं नुकसान झालेल्या शेती पिकाचे 80% पंचनामे पूर्ण. तर लवकरच उरलेले पंचनामे पूर्ण होऊन मदत सरळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार. आपल्याकडे जिल्ह्यामध्ये लास्ट वीकमध्ये 11 तालुक्यांमध्ये जवळपास 11,600 हेक्टर क्षेत्र अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे बाधित झालेला आहे आणि त्याच्यात मुख्यतः कांदा पीक, गहू आणि इतर फळबाग त्यांचं नुकसान झालेलं आहे. आणि शासनाच्या निर्देशाप्रमाणे आपण जवळपास 80% पंचनामे आतापर्यंत पूर्ण केला आहे आणि उरलेले जे पंचनामे ते आज संध्याकाळपर्यंत पूर्ण होतील. काल मुंबईचा पारा 36 अंशांवरती. उष्णतेमुळे मुंबईकर घामाघूम. पुढील आणखी 2 दिवस मुंबईकरांना उन्हाच्या झळा बसणार. हवामान विभागाचा अंदाज. उन्हाळी सुट्ट्यांमुळे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेवरती 8 उन्हाळी विशेष गाड्या धावणार. मुंबई, पुणे, नागपूर, मडगाव या मार्गावरती धावणार विशेष गाड्या. त्यामुळे हजारो प्रवाशांना मोठा दिलासा. नवी मुंबई विमानतळाच्या नव्या वेळापत्रकामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूरचा समावेश. उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती. तर विमानतळावरील सुविधांबाबत लवकरच चर्चा होणार. 3,000 नव्या राजमाता जिजाऊ एसटी बस आजपासून प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होणार. या अत्याधुनिक एसटी बसचे आज विधिमंडळाच्या प्रांगणामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लोकार्पण. मराठी सिनेमांचं हक्काचं ठिकाण अशी ख्याती असलेलं लालबागमधील भारतमाता सिनेमागृह आजपासून सुरू होणार. 2020 मध्ये नूतनीकरणासाठी भारतमाता सिनेमागृह बंद करण्यात आलं होतं.
छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल व्यावसायिक प्रितेश जयस्वाल यांच्याबाबत घडलेला प्रकार हा धक्कादायक असल्याचं सांगत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी कायद्याचे रक्षक की वर्दीची गुर्मी असा सवाल उपस्थित केलाय. अंबादास दानवे यांनी एक पोस्ट केलेली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल व्यावसायिक प्रितेश जयस्वाल यांनी मांडलेली व्यथा ही धक्कादायक आहे. हॉटेलबाहेर चुकीच्या पद्धतीने लावलेली गाडी नीट पार्क करायला सांगितली म्हणून PSI राहुल शिंदे यांनी रागाच्या भरात स्वतःहून गाडीची चावी दिली आणि नंतर चक्क सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याचा खोटा गुन्हा दाखल केला. इतकंच नाही तर रात्री 5-6 पोलीस कर्मचाऱ्यांना घेऊन हॉटेलवरती जात भर चौकामध्ये अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत तुला खोट्या गुन्ह्यात अडकवतो, तुझ्याकडे किती दम आहे बघतो अशी धमकी देणं. हा पोलीस खात्याचा कोणता शिष्टाचार आहे? जर CCTV फुटेज तपासले तर दूध का दूध होईल. सामान्य नागरिकांनी शिस्त पाळायला सांगणं हा गुन्हा आहे का? अधिकाऱ्यांच्या अशा वागणुकीमुळे संपूर्ण पोलीस दलाची प्रतिमा मलिन होत आहे, हे ध्यानी घ्या. तर अशी ही एक्सपोज अंबादास दानवेंनी केली आहे. साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान मंत्र्यांना झालेल्या हाणामारी प्रकरणामध्ये त्यांना निलंबित केलंय, पण या निलंबनाला स्थगितीही मिळाली आहे. अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणामध्ये देखील त्यांच्या संशयास्पद कारवाईवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं. अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी ABP माझाशी बोलताना दोशी यांच्या संबंधी काही प्रश्न उपस्थित केलेत. तर हे प्रश्न नेमके कोणते आहेत ते देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. वादग्रस्त तुषार दोशींवर मुख्यमंत्री कारवाई का करत नाहीत असा अश्विनी बिंद्रेंचे पती राजू गोरेंचा पहिला सवाल आहे. त्याबरोबरच अश्विनी बिंद्रे हत्या प्रकरणी दोषींवरती कोर्टाचे कारवाईचे आदेश होते, पण साधी कारणं दाखवाही नाही असं देखील गोरेंचं म्हणणं आहे. अश्विनी बिंद्रे प्रकरणातील दोषींची ढिलाई फडणवीसांच्या निदर्शनास आणली, पण कारवाई नाही असं देखील गोरे यांनी म्हटलेलं आहे. त्याबरोबरच तुषार दोशीवर कारवाई तर झालीच नाही, उलट राष्ट्रपती पदकानं सन्मानित केलं ही शोकांतिका आहे. तर साताऱ्याचे SP तुषार दोशी यांचे आणखी प्रकरण पुढे येऊ नये यासाठी कोल्हापूरचे परिक्षेत्राचे IG आणि पोलिसांनी दडपशाही केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांनी केलेला आहे. तर तुषार दोशींवरती आणखी काही प्रकरणं ही पुढे येऊ नये यासाठी पोलिसांकडूनच दडपशाही केली जाते, महेश करचे यांनी असा आरोप केलेला आहे. स्टेशनचे तत्कालीन API अक्षय सोनवणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक बनावट आणि खोटा गुन्हा दाखल करून काही युवकांची मसवडच्या बाजारपेठेतून धिंड काढली. त्याच्यामध्ये एक अल्पवयीन मुलगा सुद्धा होता. त्या अल्पवयीन मुलाचं नाव आणि चेहरा सुद्धा माध्यमामध्ये API अक्षय सोनवणे यांनी जाहीर केला. याच्या विरोधात आम्ही सातारचे SP तुषार दोशी यांच्याकडे तक्रार केलेली आहे, परंतु 2.5-3 महिन्यानंतर सुद्धा हे दोषी पोलिसांच्यावरती कोणताही गुन्हा दाखल होत नाही, कोणतीही कारवाई होत नाही. याच्यासाठीच आम्ही आज कोल्हापूर रेंजचे IG सुनील फुलारी साहेब यांच्या ऑफिससमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. तसं आम्ही निवेदन दिलेलं असताना सुद्धा आज आम्ही आंदोलन करण्यासाठी आलेलं असताना शाहूपुरी पोलिसांनी आम्हाला मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीमधून चोरी प्रकरणामध्ये आतापर्यंत 6 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. मंदिरातील CCTV फुटेजच्या तपासणीमधून ही कारवाई करण्यात आली आहे. मंदिर प्रशासनाकडे 22 दिवसांचं रेकॉर्डिंग साठवण्याची सोय असून त्याच्या पडताळणीमध्ये 6 वेळा चोरी झाल्याचं आतापर्यंत उघड झालंय. मंदिराच्या गाभाऱ्यातील दानपेट्या वरच्या मजल्यावरती नेत असताना कर्मचारी त्या उलट्या करून त्याबरोबरच बोटांच्या सहाय्यानं नोटा बाहेर काढत असल्याची पोलिसांची माहिती आहे. दानपेट्या लिफ्टमधून नेल्या जात असताना तिथे CCTV कॅमेरे नसल्याचा फायदा घेत लिफ्टमध्ये देखील चोरी होत असल्याचा पोलिसांना संशय आहे. आतापर्यंत 60,000ची रोकड ही जप्त करण्यात आली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.
आहे.